वृषभ आणि सिंहाची जोडी उत्तम, प्रत्येक काम होतं सर्वोत्तम. तो स्थिर शांत स्वभावाचा, इतका विश्वासू की तुम्ही त्याच्यावर विसंबून राहू शकता. तर ती तेजस्वी, आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेली, इतकी आकर्षक की तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. त्याला कम्फर्ट अत्यंत प्रिय आहे, तर तिला क्राऊन सर्वाधिक आवडतो. तो म्हणतो जसं आहे तसं मला चालेल, तर ती म्हणते जशी माझी इच्छा आहे तसंच ते असायला हवं. या स्वभाव वैशिष्ट्यानुसार तुम्ही ओळखलंच असेल. यातील तो म्हणजे वृषभ रास आणि ती म्हणजे सिंह रास. या दोन राशीचे व्यक्ती कुठल्याही कारणाने एकत्र आले, कुठल्याही कारणाने त्यांच्या एकमेकांशी संबंध आला तर काय बरं होत असेल? त्यांची जोडी जमत असेल की इगो क्लॅश होत असतील? कधी कधी आपण ज्या व्यक्तीकडे आकर्षित होतो ती आपल्यासारखी अजिबात नसते, मात्र ती आपल्याला बदलण्यासाठी आलेली असते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण राशी रहस्य 2 आत्म्याची कथा ही मालिका चालवत आहोत. त्यात आपण आजच्या भागात वृषभ व सिंह या 2 राशींचं रहस्य समजून घेणार आहोत. या 2 राशीचे व्यक्ती कुठल्याही कारणाने एकत्र आले, कुठल्याही कारणाने त्यांच्या एकमेकांसोबत संबंध आला तर काय घडतं हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा. आजची ही कथा आहे वृषभ आणि सिंह या 2 आत्म्यांची, जिथे एकाला आपल्या मूळ स्वभावानुसार स्थिरता हवी आहे तर दुसऱ्याला आपली ओळख बनवायची आहे. तो बालपणापासून अत्यंत शांत, स्थिर, प्रत्येक गोष्टीत हळू परंतु स्थिर स्वभावाचा. आई म्हणायची एकदा काही ठरवलं की तो अजिबात बदलत नाही. त्याला दैनंदिन जीवनात रुटीन आवडायचं. कम्फर्ट झोन तर त्याला अत्यंत प्रिय होता. शाळेतही तो अभ्यासू विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता. स्लो परंतु कन्स्टिटंट. एकदा एका चित्रकला स्पर्धेत तो हरला. त्यावर त्याने कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही, मात्र मनात ठाम निश्चय केला की माझ्या स्पेसने मी जिंकणार. ती देखील बालपणापासून आत्मविश्वासाने भरपूर होती. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सरळ स्टेजवर उभी राहणारी, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तर ती स्टार होती. तिला प्रशंसा, कौतुक फार आवडायचं. मात्र एकदा एका परफॉर्मन्सनंतर कोणीच तिची दखल घेतली नाही. सगळ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे ती प्रचंड दुखावल्या गेली. तिला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी तिला जाणवलं की जर कुणी मला इग्नोर केलं तर ते मला अजिबात सहन होत नाही. तर अशा या 2 विरुद्ध स्वभावाचे व्यक्तिमत्व जर नात्यात असतील, पती पत्नी असतील तर काय बरं होत असेल? त्यांचं वैवाहिक जीवन सुखमय होत असेल की वारंवार भांड्याला भांडं लागत असेल? त्यांच्या घरातील छोटे छोटे मूवमेंट खूप मजेशीर असतात. ती म्हणते मी सांगते तसं करूया. त्यावर तो शांतपणे म्हणतो मी जे ठरवलं आहे तेच होणार. सिंह राशीची ती थोडी चिडते आणि म्हणते तू माझं काहीच ऐकत नाही. वृषभ असून म्हणतो तू कोणाचंच ऐकत नाहीस. कधी कधी तर वृषभ राशीचा तो तिला म्हणतो तू थोडी शांत राहू शकत नाही का? यावर ती लगेच उत्तर देते तू थोडं जगायला शिकू शकत नाही का? अशा प्रकारे त्यांच्या वैवाहिक जीवनात थोडी नोकझोक सुरू असते. कधी गमतीमध्ये तर कधी रागामध्ये. कधी कधी तर त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं देखील होतात. परंतु बॉन्डिंग सहसा तुटत नाही, कारण मूळ स्वभावानुसार दोघंही कणखर मजबूत असतात. दोघंही इमानदार प्रामाणिक असतात. मात्र भांडणाचं काय करायचं? त्यांच्यात कोण चुकीचं कोण बरोबर असतं? खरं सांगायचं तर त्यामध्ये दोघंही चुकीचे नसतात. एक स्टॅबिलिटी आहे तर दुसरा पॉवर आहे. एक थांबतो तर दुसरा डॉमिनेट करतो. परंतु दोघांनी एकमेकांना व्यवस्थित समजून उमजून घेतलं, नात्याला योग्य पद्धतीने बॅलेन्स केलं तर हे नातं खूप पॉवरफुल होऊ शकतं. त्यांचं वैवाहिक जीवन देखील समृद्ध होऊ शकतं. तुम्ही देखील या जोडीपैकी एक आहात का? किंवा तुमच्या माहितीतील कोणी वृषभ आणि सिंह राशीचे पती पत्नी असतील तर त्यांच्याविषयी तुमचे अनुभव नक्की कमेंट करा. समजा वृषभ आणि सिंह राशीचे 2 व्यक्तित्व जर एकाच ऑफिसमध्ये सोबत काम करत असतील तर काय होईल? ही जोडी ऑफिसमध्ये खूप छान जमू शकते. उत्तम काम देखील करू शकते जर त्यांचे मूळ स्वभाव जरी वेगवेगळे असले तरी.
एक शांत व स्थिर आहे, जो कामात सातत्य ठेवत असतो, प्रचंड परिश्रम करत असतो. तो दुसरा सदैव आत्मविश्वासाने भरलेला असतो, नेतृत्व करत असतो, स्वतः काम करण्यापेक्षा इतरांकडून करून घेण्यात त्या तरबेज असतो. त्यामुळे साहजिकच त्यांची काम करण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते. वृषभ व्यक्ती शांतपणे आपलं काम करत असतो, त्याला कुठल्याही प्रकारची घाई नसते. त्याच्यासाठी स्थिरता अधिक महत्त्वाची असते. तो म्हणतो काम कसं व्यवस्थित आणि शांतपणे झालं पाहिजे, त्यात चूक होण्याची शक्यता कमी असते. सिंह व्यक्ती यापेक्षा वेगळा, अगदी त्याच्या विरुद्ध जरी म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याच्यासाठी केवळ काम महत्त्वाचं नसतं, तर त्या कामाचा इम्पॅक्ट त्याला हवा असतो. तो म्हणतो काम असं करावं की सगळ्यांनी ते बघत राहायला पाहिजे, आपल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. इथेच त्या दोघांमध्ये फरक सुरू होतो. एकासाठी कामाची क्वालिटी अधिक महत्त्वाची असते, तर दुसऱ्यासाठी विजिबिलिटी अधिक महत्त्वाची असते. एक बॅकग्राऊंडमध्ये मजबूत असतो, तर दुसरा फोरग्राऊंडमध्ये शाईन करणारा असतो. अर्थात दोघंही वेगवेगळे आहेत, परंतु खरं पाहिलं तर ही ऑफिसमध्ये सोबत काम करणारी जोडी अत्यंत परफेक्ट असते. कारण एक आपल्या मूळ स्वभावावर कायम टिकवतो, तर दुसरा त्या कामाला उंची देतो. एक फाउंडेशन आहे, तर दुसरा आयडेंटिटी आहे. आता प्रश्न असा आहे की त्यांच्यामध्ये कधी समस्या निर्माण होत नसतील का? तर हो, त्यांच्याच समस्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्या दोघांचा इगो कामामध्ये आडवा येतो. सिंह व्यक्तीला वाटतं मी लीड करतोय, त्यामुळे माझं त्याने ऐकायला हवं. तर वृषभ व्यक्तीला वाटतं मी इतकं काम करतो, त्यामुळे माझीच पद्धत योग्य आहे, मी का म्हणून त्याचं ऐकू. कामामध्ये इगो आडवे आल्यानंतर शांतता विरुद्ध अभिमान यांच्यात शीतयुद्ध सुरू होतं. त्यांच्यात क्लॅश व्हायला लागतात. मात्र त्या दोघांनी जर एकमेकांना व्यवस्थित समजून उमजून घेतलं तर त्यांची जोडी अधिक परफेक्ट होऊ शकते. त्यांच्यात एक कार्मिक कनेक्शन आहे, म्हणून ते एकत्र आलेले आहेत. त्यासाठी दोघांनी काही शिकणं आवश्यक आहे. वृषभ व्यक्तीने थोडं फ्लेक्झिबल व्हायला शिकलं पाहिजे. सिंह व्यक्तीने आपल्या इगोवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. असं झालं तर ही जोडी फक्त टीम राहत नाही, तर ते एक अत्यंत पॉवरफुल कॉम्बिनेशन बनतं. तुम्ही देखील या जोडीपैकी एक आहात का? किंवा तुमच्या माहितीतील कोणी वृषभ आणि सिंह राशीचे व्यक्ती एकाच ऑफिसमध्ये कार्यरत आहेत का? असतील तर त्यांच्याविषयीचे तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. समजा वृषभ आणि सिंह राशीची जोडी जर घरात असेल तर, म्हणजे आई वृषभ राशीची, मुलगा सिंह राशीचा असेल तर काय होईल? वृषभ राशीची आई सिंह राशीच्या मुलाला सतत ग्राउंडेड ठेवते, त्याला शांत राहायला शिकवते, स्थिर राहायला शिकवते. तिच्या दृष्टीने जीवनात शांत आणि स्थिर राहणं महत्त्वाचं असतं. परंतु सिंह मुलामध्ये आग भरलेली असते, त्याच्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असतो. तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत धडपडत असतो. आई त्याला थांबवते, पुढे जायला तो बघतो. आता इथे असं वाटतं की आई त्याच्या प्रगतीला मारक ठरत आहे, त्याला थांबवू पाहत आहे. मात्र तसं अजिबात नसतं. उलट आई त्याला स्टॅबिलिटी देते. तो आईला अभिमान वाटेल असं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतो. अर्थात दोघंही चुकीचे नसतात, दोघांचा उद्देश चांगला असतो. त्यामुळे जर या दोघांनी एकमेकांचा स्वभाव समजून घेतला तर हा मुलगा आयुष्यात खूप मोठा नेता बनू शकतो. तुम्ही देखील या जोडीपैकी एक आहात का? किंवा तुमच्या माहितीतील अशी आई मुलाची जोडी आहे का? असेल तर त्यांच्याविषयी तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. समजा वृषभ आणि सिंह राशीचे दोन व्यक्तिमत्व मैत्रीत असले, मैत्रीच्या माध्यमातून त्यांची जोडी जमली तर काय होईल? मैत्रीमध्ये ही जोडी खूप मजबूत असते. वृषभ व्यक्ती नेहमी आपल्या मित्राच्या सोबत उभा राहतो. कुठल्याही परिस्थितीत तो मित्राच्या सोबतीला असतो, त्याला सपोर्ट देत असतो. ते सिंह राशीचा व्यक्ती मूळ स्वभावानुसार आपल्या मित्राला कॉन्फिडंट देतो, सतत मोटिवेट करतो. अर्थात त्यांची जोडी चांगल्या पद्धतीने जमते. मग त्यांच्यामध्ये समस्या निर्माण होत नाहीत का? तर हो, होतात. आणि त्याला कारणीभूत त्यांचा मूळ स्वभाव असतो. सिंह व्यक्तीला अटेन्शन हवं असतं, तर वृषभ व्यक्तीला शांतता हवी असते. एक स्पॉटलाईटमध्ये तर दुसरा शॅडोमध्ये कम्फर्टेबल असतो. म्हणून त्या दोघांनी रिस्पेक्ट मेंटेन केला तर ही मैत्री आयुष्यभर टिकू शकते, अधिक मजबूत होऊ शकते. एकदा ते दोघं थोडं गोंधळतात तेव्हा त्यांना एक गुरु भेटतात. ते गुरु त्यांना सांगतात राजा आणि रक्षक हे दोघंही आवश्यक आहे, मात्र त्याच्यात इगो आडवा आला तर त्यांचं राज्य नष्ट होऊ शकतं.
शक्ती एकमेकांना हरवण्यासाठी नव्हे तर एकत्र जिंकण्यासाठी असते. ही बाब वृषभ व सिंह राशीच्या जोड्यांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी. तुमच्या आयुष्यात आहे का अशी एखादी व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जुळवून घेता, परंतु कधीकधी क्लॅश देखील होतात. कदाचित तो प्रॉब्लेम नाही तर ते कार्मिक कनेक्शन आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ते केवळ या जन्माचं नाही तर जन्मोजन्मीचं आहे. राशी केवळ भविष्य सांगत नाही तर ती तुमच्या आत्म्याचं रहस्य उलगडते. तुमच्याही नात्यामध्ये इगो क्लॅश होतात का? तुम्ही वृषभ आहात की सिंह? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता मला एक सांगा की पुढे तुम्हाला कोणत्या 2 राशीचं नातं समजून घ्यायचं आहे ते कमेंटमध्ये लिहा. मी त्या राशीच्या जोडीचं मागील जन्म या जन्माचं विश्लेषण घेऊन येईल. तेव्हा पुन्हा भेटूया राशीच्या अशाच गूढ आणि सत्य कथेसोबत. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.